जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबरा ग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची गरीब आहोत पण भिकारी नाही समजला आणि पैसेवाले असाल ना तर ते तुमच्या घरी इथे देवासमोर टिवटिव नाही करायची. तुम्हाला कळतंय तुम्ही कुणाशी बोलताय ते? शिवदेबाई, चिखलात दगड फेकला तर चिखल आपल्याच अंगावर उडतो. आय एम सॉरी मॅडम. डोंट बी. तुझी आई जशी आहे त्यापेक्षा वेगळी कशी असू शकते? तुझ्या कुणाकडूनही मला सभ्य आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा नव्हतीच. तुझ्या पालकांच्या बद्दलचा माझा अंदाज खरा ठरला. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? शोभतेच खरी आपल्या आईची लेक. गरिबी मी पण अनुभवलेली आहे, पण त्या गरिबीचं मी कधी भांडवल केलं नाही. आता सांग तुझ्या आईला तुझ्या शब्द, हे मंदिर खासगी आहे, मी बांधलेलं, मला हवं तेव्हा देवदर्शन करता यावं म्हणून. आणि केवळ यांचा भलेपणा म्हणून देवदर्शन सगळ्या भाविकांसाठी खुलं केलंय. ओ मंदिर तुमचं असलं ना तरी देव तुमचा होत नाही आणि पावत तर मुळीच नाही. आई प्लीज पास कर ना. मी माझ्या आईच्या वतीने माफी मागते. बस बस बास काय बास? हा खरं तर यांनीच या लोकांची माफी मागायला पाहिजे. अरे गेला तासभर आम्ही इथे सगळे रांगेत बस म्हटलं ना. आता एक शब्दही पुढे बोललात तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी तुमची. हे बघा मॅडम तुम्हा देवदर्शनाचा हक्क सगळ्यांचा, पण म्हणून मी तुमची शिरजोरी सहन करणार नाही. आपल्या पायरीने वागा. खोटं बोलणाऱ्यांना आणि आपली पायरी सोडून वागणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. सॉरी मॅडम. कशासाठी? आपल्या संस्काराला आणि परंपरेला साजेसच वागल्यात तुम्ही. माफ करा मॅडम. नाही माझी बायको चुकतीये, पण तुम्ही तिच्यावरून माझ्या मुलीला जज करू नका. माझी मुलगी तशी नाहीये. मी तुमच्या मुलीला ओळखते, चांगली ओळखते. खोटारडी आहे ती आणि तिच्या खोटारडेपणाची फिलॉसॉफी पण आहे तिच्याकडे. आणखी काय हवं? ज्या घरात जाईल नाव काढेल. तुमचा काहीतरी गैरसमज होतो मॅडम. जा दर्शन घ्या. त्याच्या पायावर डोकं ठेवून तुमच्या मुलीच्या वागण्यात काही फरक पडतो का ते पहा. भलं होईल तुमचं.
माफ कर देवा, माझ्या आईचं चुकलं. मला पण ना अशा वेळी सुधरतच नाही काय करायचं ते. बाबाही होते बरोबर, पण असं व्हायला नको होतं. तुझ्या दारात तरी नको होतं. प्लीज रागवू नकोस हं. आणि देवा, प्लीज माझ्या बाबांच्या पायाचं ऑपरेशन होऊन त्यांना नीट चालता फिरता येऊ दे. बाकी काहीच मागणं नाहीये माझं. तू माझ्या बाबतीत जे ठरवलं असशील ते सगळं मान्य आहे मला. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. अंग गरम लागतंय तुझं. हं? आणि डोळे धगधगल्यासारखे वाटतंय. असं काही नाही. तुला बरं वाटत नाहीये का? नाही हो बाबा, पावसाळा आहे ना, जरा कणकण वाटते, बाकी काय कणकण कसली, अंग धगधगतंय तुझं. आपण आता डॉक्टरांकडे जाऊया लगेच. नाही. काही गरजेचं नाही. मी घरी जाऊन गुळण्या केल्या ना गरम पाण्याच्या की मला बरं वाटत. आणि आज जरा दगदगही झाली ना, बाकी काय नाही. उगाच आलो देवाला. कसला मज त्या बाईला. तुम्ही दोघं होतात म्हणून, नाही तर चांगलं सुनावल्याशिवाय सोडलंच नसतं मी तिला. मला शहाणपणा शिकवते काय? हे हिच्यासारखे 56 बघितलेत मी. तुला सांगते, ही देवाकडे जे मागते ना, तिला मिळणारच नाही बघ. देव काही एक देणार नाही तिला. देवासमोर येऊन असं काय कसा कसा भांडायचं काय? देव तुझं तरी ऐकणार आहे का? मी काय केलं? मूर्खासारखी भांडत होतीस ना तिथे. हो, मी काही भांडत नव्हते. सुरुवात त्या बाईने केली आधी. आई ग प्लीज राहू दे ना. नाही पण त्या तुझ्याबद्दल जे काही बोलल्या ते मला बिलकुल आवडलं नाही. बाबा खरं तर त्यात त्यांची काहीच चूक नाहीये. मीच चुकले होते. म्हणजे काय झालं होतं? ते जाऊ दे. पण काय हो, तुम्ही त्या बाई समोर काय बोललात? माझी बायको चुकली असेल, पण माझ्या मुलीचं काही चुकलेलं नाही. म्हणजे काय? आई अगं भांडण मिटावं म्हणून बोलले असतील ग बाबा. नाही, मुलीच नाही. ती दिवसभर जरी त्यांच्याशी भांडत राहिली असती ना तरी माझी काहीही हरकत नव्हती. पण त्यांनी तुझ्याबद्दल जे स्टेटमेंट केलं ते मला बिलकुल आवडलं नाही, म्हणून बोललो मी. पाहिलंस, लग्न झाल्यापासून पाण उतारा करायची एकही संधी सोडलेली नाहीये. आई प्लीज. बोलू दे तिला. भांडण हा एकमेव विरंगुळा आहे तिच्या आयुष्यात. बोलू दे. बघितलं कसं बोलतात ते? प्लीज पास करा दोघं. अरे किती लहान मुलांसारखे भांडत असतात सतत. पण तू- बाबा प्लीज. आई बास बास. आळीमिळी खूप चिळ. आता जो पहिले बोलेल ना त्याला शिक्षा मिळेल. मी ह्याच्यासाठी थैली घेऊन येते. हे काय, तुम्ही अजून देवासमोरच बसणार? श्रीसाठी स्वयंपाक कोण करणार? आम्ही श्रीसाठीच. श्रीसाठी काय? अगं आई, काय झालंय? काय व्हायचं होतं? तसं नाही, तू देवळात नाही येतेस तेव्हा आनंदात असतेस, मग आज अशी चिडतेस का? काहीही चिडलेली नाहीये. आणि देवासमोर बसून श्रीचं पोट भरणार आहे का? आपल्या गोष्टी आपणच करायला लागतात, देव येऊन नाही करत. चला कामाला लागा. अरे थांब थांब. कुत्रा मागे लागल्यासारखा पुढे धावत चाललाय. सांगतो सगळं. जान्हवी खूप राडे झालेत. म्हणजे माझं आणि शिवानीचं परत भांडण झालंय. आय रिअली नीड युअर हेल्प यार. ही शिवानी कोण? शिवानी म्हणजे माझी गर्लफ्रेंड. हा
जान्हवी तू समजाव ना तिला, ती येते आता इकडे. इथे पण काय झालं, कधी झालं आणि कसे काय भांडलं? सगळं सांगतो तुला, कारण मला आता निघायला हवं. ती कुठल्याही क्षणी येईल इकडे. तुझं काय चाललेलं असतं रे नेहमी? हा, जान्हवी तुला कळते का मला काय सांगायचं ते? आय नीड युअर हेल्प. म्हणजे भांडणं तुम्ही करायची आणि निस्तरायची ही नाही. ते काही नाही हा. जानू, तू अजिबात त्यांच्यामध्ये पडायचं नाही. तर म्हणतात ना तसं व्हायचं, खाया पिया कुछ भी नाही पर गिलास थोडा बारा आण. आई असं काही नाही होणार. हे बघ, चांगलं झालं ना तर कुणीही बोलणार नाही, पण वाईट झालं ना तर सगळे शिव्या द्यायला तयार असतात. आणि आधीच काही थोडं आहे का तुला? तर म्हणतात ना, घरचं झालं थोडं आणि व्यायाने धाडलं घोडं. ओ काकू, काकू तसं काही नाहीये. काय आहे, ती जान्हवीचं ऐकते म्हणून मी जान्हवीला रिक्वेस्ट करतोय. आई प्लीज थांब ना, मी बोलते शिवानीशी. थँक्यू. बरं, मग आम्ही घरी कसं जायचं? मी नेतो ना तुम्हाला, टॅक्सीने जाऊ. टॅक्सीने कशाला, बसने जाऊया. नाही, टॅक्सीनेच जाऊया. तुमच्या गुडघ्यांचा त्रास बघितलात ना? येताना आलो ना. हो, पण आता तो म्हणतोय ना टॅक्सीने जाऊया, तर जाऊया ना. हा आणि जानू थांबतेच आहे ना त्याच्या कामासाठी. बरोबर. आणि उगाच वाटेत तुम्हाला काही झालं तर कुठे मरमर करू मी? एक मिनिट, मी बाबांना बसने घरी सोडते. तू एक काम करतोस का, शिवानीला साईत बोलव ना. टॅक्सी वगैरे खूप पैसे होतील रे. नको नको. अगं मग होऊ दे खर्च, आणि झाला तर मी देईन ना. हे बघ, ऑलरेडी खूप वेळ गेलाय ग. काका आपण टॅक्सीने जाऊ, काहीही प्रॉब्लेम होणार नाही का माझं. पैसे आहेत का टॅक्सीने जायला? नाही तर चाळीच्या इथे पोहोचल्यानंतर हात वर करशील. आम्ही तुझ्या आईकडून मागून घेईन, आधीच सांगून ठेवते. हे घ्या, हे घ्या. तुम्ही हे पैसे घ्या आणि तुम्हीच टॅक्सीवाला द्या, चालेल? अरे तुझ्यावर विश्वास आहे रे माझा. हा, मी काय ओळखत नाहीये का तुला? अगदी मग. एवढा असल्यापासून ओळखते. तेच. बरं, आता आपण निघूयात का? प्लीज चला लवकर. काय आहे ना, त्यांनी मला इथे बघितलं ना तर त्यांना वाटेल माझंच कारस्थान आहे. एक हा? मिनिट, तू शिवानीला आहो जाऊ कधीपासून करायला लागलास? नाही नाही, मी घाबरलो ना की असं बोलतो. आणि तू कसले नको ते प्रश्न विचारते? तू थांब ना इकडे, आणि तिला भेटल्याशिवाय जाऊ नको, कळलं का? चला काका, हळू या. अरे पण भांडण कशावरनं झालं? ती सांगेल तुला सगळं, ती सांगेल. तू भेट तिला. चला काका, हळूहळू. हा, अगं काय सांगतेस काय आई? मला तर आश्चर्यच वाटलं त्या मुलीला तिथं बघून, पण नंतर वाटलं अपेक्षा तरी काय करणार या मुलीकडून किंवा तिच्या आईकडून. कमाल आहे. आणि त्या बाईची हिंमत तर बघ, आपल्याच मंदिरात उभं राहून मलाच म्हणते तुमची मक्तेदारी आहे का म्हणून. पण तू काय ऐकून घेतलंस एवढं? सिक्युरिटीला सांगून तिला हाकलून नाही द्यायचं तिथून. तिनं तिची पायरी सोडली म्हणून आपण आपली सोडायची का? मी जर तिथे असते ना तर तिच्या कानफटात वाजवलं असतं मी. तुझ्याशी अशा भाषेत बोलूच कसं शकते ती? हे बघ, समोरचा खालच्या पातळीवर आला म्हणून आपण आपली पद सोडायची नसते. अगं म्हणून काय वाटेल ते ऐकून घ्यायचं? चार चौघ आपल्याला ओळखतात, आपली पत आहे, आपण आपला मान राखून घ्यायचा असतो. पण ज्या मुलीचं तोंड देखील पाहायची इच्छा नव्हती ना मला, तीच मुलगी समोर आली म्हणून त्रास झाला मला जास्त. अगं ती मुलगी परवडली अशी तिची आई होती. नळावर चार बायका भांडतात ना तशा आवाजात भांडत होती ती. देवाच्या दारी येऊन अशी भाषा कशी वापरतात लोक? तिला जर तेवढी अक्कल असती ना तर ती अशी वागलीच नसती तुझ्याशी. आई चहा हे घ्या. आणि हिला पुळका आला होता ना तिचा, सांग तिला काय दिवे लावलेत तिने. कुणाचा? काय झालं? मला कुणाचा पुळका आला होता? ती बँकवाली, तिने आणि तिच्या आईने आपल्या आईशी भांडण केलं आज. अगो बाई, खरंच? म्हणजे असेल. अगं असेल काय? तुला नाही का फार कौतुक होतं तिचं? मला? कधी? अगं त्या दिवशी नाही का? जाऊ दे ग बेबी, आयुष्यात मला कुणाचा तिटकारा आला नसेल ना तेवढा तिटकारा त्या मुलीचा आला आज. मला ना त्या मुलीच्या आईची कमाल वाटते.
वयाचा तरी जरा काही मान ठेवायचा का नाही ठेवायचा? आपली उचलली जीवानी लावली टाळ्याला. कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, जरा सुद्धा भान नाही ठेवायचं. हो ना, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय, जरा सुद्धा भान नाही ठेवायचं. बरं, आणि 5-10 मिनिटं इकडे तिकडे ना, जरा उशिरा देवदर्शन झालं तर काय डोंगर नाही कोसळणार आहे. आणि आईंना नेहमी लोकांची काळजी असते. त्या कधी तासनतास देवासमोर उभ्या नाही राहत, हात जोडतात आणि लगेच बाजूला होतात. हो ना, पण हे त्या निर्बुद्ध माणसांना कळायला पाहिजे ना. अक्कलच नसेल तर काय. देवळात जायचं ते श्रद्धेसाठी, ते राहिलं बाजूला, आणि ही बाई भांडाभांड करते. अत्यानंद महाराज म्हणतात तेच खरंय, भंपकपणा उरलाय सगळा. देवाबद्दल ओढ नाही, हे मोहातले किडे किडेच राहणार. मला ना कल्पना सुद्धा सहन करवत नाही की आईना कोणीतरी असं वेडं वाकडं बोलू शकतं. हो, मलाही. ए, आपण त्या मुलीच्या मॅनेजरला सांगून तिची वाट लावूया. ओ बेबी वंस, काहीतरी काय. तर आईने जे केलं ते केलं ना, त्यासाठी मुलीची का वाट लावायची? अरे, त्या मुलीची बाजू घेऊन या घरात काहीतरी बोलू नकोस. हो, नाही तर तुझ्या नवऱ्याची उचलबांगडी झाली ना, तशी तुझी पण होईल या घरातून. वहिनी, पण ना आता आईनी यांना माफ करायला हवं. आता खूप वर्ष झाली. शरयू, पण भाऊजींमध्ये काही बदल झालाय का? माणूसच आहेत ते, बदलले असतील. हो, अत्यानंद महाराज म्हणतात बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे शरूचे मिस्टर बदललेही असतील. भाऊजी बदलणार नाहीत. आईनी खूप वेळा संधी दिली त्यांना. वहिनी, ओ माणूस आहे, झाल्या असतील चुका. हो ना, आणि आपण त्या चुकांना क्षमा केली पाहिजे. ए सरू, भाऊजींची काय बाजू घेतेस? रोज मारायचे हिला. रोज नाही, कधीतरी. हा, कधीतरी 2 दिवसात एकदा मारायचा. नाही नाही, एका दिवसातून 2दा. हो ना, पण आता नाही मारणार, आता बदललेत ना. तुला कसं माहिती ग? तू भेटतेस की काय त्याला जाऊन? नाही. ए शरू, खरंच भाऊजी बदललेत हे तुला काय माहित? मला कुठे माहित. मी कशाला भेटेन ना, मला कसं कळेल? मला काहीच नाही माहित. कशाला बाजू घेतेस मग त्यांची एवढी? हो ना, बाजू नाही घेते वहिनी, मला आपलं असं वाटलं की ते बदलले असतील. म्हणजे आपलं ते का त्रास देता तुम्ही सगळ्या तिला? माणसं बदलतात तसं तेही बदलले असतील असं वाटतंय बिचारीला. अरे यू, मला तुझी भावना समजू शकते, पण अगं आईनी जे काही केलं ते सगळ्यांच्या भल्यासाठी केलं ना. हो हो, आईंनी जे केलं ते सगळ्यांच्या भल्यासाठीच केलं ना. वहिनी, आपण आता नको ना बोलूया या विषयावर. मला ना मग खूप वाईट वाटतं. बरं जाऊ दे, आजचा ना मला दिवसच वाईट आहे. चला ग, कामाला लागा. ऐक ग, जान्हवी,